नमस्कार मित्रांनो, SK ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। माझ्यासोबत आहे SK, मी आपला दोस्त आकाश आणि माझा अभि भावा। आता आपण कुठे चाललो सगळ्यांना सांगायचे। चाललो सांगवी पर्यटन स्थळ आहे। अहमदपूरहून थोड्याच अंतरावर आहे, पण तिथं निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर असं वाटते आपल्याला। चला आपण बघूया तिथे गेल्यास तुम्हाला परिपूर्ण माहिती देतो। लेट्स गो। तर सांगवी पर्यटन स्थळाला जाताना आम्ही केली आहे श्री साई गणेश मिलिटरी अकॅडमी क्रॉस। ही आहे श्री साई गणेश मिलिटरी अकॅडमी। इथं मुलं अकॅडमीला येतात, इथं ट्रेनिंगसाठी ट्रेनिंग होते मुलांची इथं। ही आहे बालाघाट इंजिनिअरिंग कॉलेज, जे अहमदपुरापासून थोड्याच अंतरावर आहे। इथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे पर्यटन स्थळाला। ते नाव दिसत असेल, इथं झूम कर भाऊ जरा। तर इथे दिसत आहे पुणेगाव सांगवीचं पर्यटन स्थळ। सगळ्यांना दिसलेली असेल पाटी। चला आतमध्ये बघूया, पाटी दिसली। आता मध्ये दाखवू गार्डन कसं आहे। मस्त आता गार्डन बघूया, निसर्गाच्या सानिध्यात आलो। तुम्ही बी खुश व्हा, निसर्गाचा आनंद घ्या, आम्ही बी घेतो। लेट्स गो चला, फॉलो मी। त्याला काय करायचं आपल्याला? पुढून घ्या, तिकीट बिकीट घ्यायचं नसते काय। ऐसी हालात में क्या SK को पता था? आता आम्ही निसर्ग पर्यटन स्थळाच्या मध्ये त्या गार्डनच्या मध्ये आलेलो आहे। तुम्ही बघू शकता झाडे झुडपं वगैरे, गार्डन खूप असं गच्च हिरवगार दिसते, झाडांनी भरलेले भरपूर। हे बघू शकता तुम्ही, खूप झाड दिसत आहेत इकडे तिकडे, नारळाचे झाड पण आहेत। आणि मध्ये जाताना इथं एंट्री करून जावं लागते, कारण ते जाऊ देत नाहीत विदाऊट एंट्री। इथं नाव वगैरे, आधार कार्ड नंबर, किती जण आहे ते सगळं लिहावं लागतं। तुम्ही बघू शकता आख्या आमचे नाव वगैरे लिहितोय, किती जण आहे काय नाही, आमचा यायचा टायमिंग जायचा टायमिंग पूर्ण लिहावं लागतं इथं। तो आख्या लिहितोय। आग्या पडते ना। आता मोठा झाला तर काय फरक पडणार नाही, लहानपणी लय मजा येत होती। आता लय मजा येणार आहे। नको नको इकडे माझ्याकडे आणि तुम्ही बघू शकता आख्याने अभि एकदम बालिश चाळी करायला तिकडे, खूप बालिश चाळी, लहान लेकरांचा चाळायचं आणि दोघं जाऊन येडाई खेळतात बालिश। तुम्ही बघू शकता हे पूर्ण गार्डन हिरवगार झालेलं आहे। इकडे फुलांची झाड वगैरेच आहेत, इकडं शूट चालू आहे आमचा, म्हणजे खास ब्लॉगसाठीच हे शूट चालू आहे। हे इकडे लाल फुलांची झाडे आणि ती छत्री दिसते ना, तिकडे आम्ही व्हिडिओ काढायला जाणार आहे नंतर। हे बघू शकता तुम्ही, पूर्ण हे फुलाचे इकडे झाड वगैरे चालू आहेत। आणि हा इकडं वाईन स्नेक पण आहे, हरणटोळ नावाचे। हे साप वगैरे नवीन प्रजातीचे साप वगैरे असतात इकडं। आणि मला बघू शकता तुम्ही, मी नाक्यात तिकडे काय येड्यागत काहीतरी येडे चाळे करत होतो। लव यू माय यूट्यूब फॅमिली। आणि इकडे भरपूर असे साप आहेत, साप आम्हाला यांची नावं पण माहिती नाहीत। असे सापांची स्टिकर्स बनवून मार्किंग करून ठेवलेलं आहे, ते ओळखू यावं स्नेक एरिया कोणता आहे काय नाही ते। आणि आख्यान मी काय येड्यागत येडेचाळ करत होतो, आख्यान मी विचार करत होतो या असे कसे साप आहे ज्यांचे नाव आपल्याला पण माहिती नाहीत काय नाही, पण सापाची भीती तर सगळ्यांना वाटते। आणि हे बघू शकता तुम्ही, नारळाचे झाडं, लिंबाचे झाडं, पूर्ण हिरवागार वातावरण झालेलं आहे। म्हणजे आतमध्ये आल्यावर एवढं प्रसन्न वाटते ना आम्हाला की काय सांगू तुम्हाला, काय शब्द सांगू शकत नाही। म्हणजे फील भारी आहे, एकदम फिलिंग ढगात आहे, ते भारी वाटलं। हे बघू शकता तुम्ही वातावरण कसं आहे। नारळाची झाडं पण इकडे भरपूर लावलेले आहेत।
आणि या साईडला इकडे बघू शकता, इकडे पलीकडे गार्डन आहे, इकडे फॅमिली वगैरेच पण येतात आणि सगळे पूर्ण होल फॅमिली येतात एन्जॉय करण्यासाठी. तुम्ही बघू शकता पूर्ण वातावरण भारी असं झालेलं आहे, एकदम लई भारी आहे, काय सांगू तुम्हाला. आणि अख्ख्या तिकडे बसलेलं आहे, तिकडं वॉचमॅनच्या खुर्चीवर जाऊन. हे बघू शकता तुम्ही, झाड पण खूप आहेत आणि इकडे कोणीतरी बांबू वगैरे ठेवलेले आहेत. आणि हा रस्ता बाहेर जातो आणि ही जाळे वगैरे लावले, त्याच्यामध्ये फॅमिली वगैरे आहेत. तिकडे गार्डन आहे, तिकडं लहान मुलं फॅमिली जेवण वगैरे करतात बसून. फॅमिलीसाठी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण मध्ये भरपूर काय असं ठेवलेलं आहे. काय म्हणतात ना सीताफळाचं मस्त बसलं होतं जांभळं काय साप आहे इथे गेली साप आहेत बरं का. सांभाळ हात लावून हातावर ते मोठा एरिया पूर्ण आहे, मोठा एरिया पूर्ण. क्या क्या है रे क्या बात हो रहा है. इकडे जायचं नाही आपल्या साप. अरे हो मुंगूस खवल्या मांजर खवल्या मांजर मला मारायला ही बॉल होऊन बसतो होय. खटरा तुम्ही बघा कसली आहे खवली मांजर त्याच्यावर नारळ पाड्याच्या झाडावर कर्ज काढून जाऊ फिरायला. 100% वाघ सध्या कर्जामध्ये आहे. वाघाचे सध्या हप्ते फिटलेत. आता वाघाचा पगार झाला की 4 दिवस माजल्यागत करणार. परत वाघाचा पगार संपला की वाघ मग महिनाभर शांत. विषयच नाही. तर मित्रांनो, आता आपण सांगवी पर्यटन स्थळामध्ये आलेलो आहोत. इकडे तुम्ही बघू शकता मागे जंगल आहे आणि या जंगलामध्ये इकडे साप वगैरे सोडले जातात. साप वगैरे सोडतात. तर जे कोणी लोक पावसाळ्यामध्ये इकडे येतील त्यांना थोडंसं सांभाळून या तुम्ही. इकडे कसं साप वगैरे असतात त्या टायमिंगला बाहेर वगैरे निघतात, चावला बिवला तर अवघड होईल. थोडं सांभाळून राहतात. या जंगलामध्ये इकडे बघू शकता तुम्ही, इकडे जंगल आहे मागं, इकडे साप वगैरे सोडले जातात. तिकडं पलीकडे नदी आहे. इथं फिरत असताना आपणच आपली जबाबदारी घेतली पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे. नाही बरोबर आहे, कारण ते मुख्य जनावर आहेत, त्यांना काय मुख्य जनावरांना जर मुका घेतला भाऊ संपला मग. कारण की आपण त्यांच्या घरामध्ये आलेलो आहोत, ते आपल्या घरी आलेलो. खोट बोलायचं नाही. सापाला इकडे आणून सोडले सर. पण मग जंगलामध्ये आपण राहतो का? नाही, आपण जंगलामध्ये प्राणी राहतात. आपण घरीच राहतो आपल्या. गौर से देखिए इस लड़के को, ये वही लड़का है जो आगे जाके वो लाखों दिलों पे राज करने वाला है. गौर से देखो राजपाल यादव को. गौर से मैं नहीं आऊंगा. नहीं बताऊंगा. इकडे अचानक आम्हाला तिकडून कोणीतरी गाण्याचा आवाज आला होता, गाणं म्हणण्याचा. तर अचानक आम्ही त्या मित्रांना बोलवून विचारत होतो की गाणं कोण म्हणतो, कारण आवाज खूप त्याचा सुंदर येत होता, चांगला येत होता. तर आम्ही सांगवी पर्यटन स्थळामध्ये आलो होतो आणि इथं आम्हाला काही मित्र भेटलेत जे नांदेडवरून त्यांच्या मित्राला अकॅडमीला भेटायला आलेत. हा अरुण देशमुख, तो वडजे दिगंबर आणि तो माधव जाधव. आणि आक्याला आणि आबीला तर तुम्ही ओळखताच. तर हा अरुण जो आहे ना, तो खूप मस्त गायन असं करतो आणि त्याच्या 2 शब्दामध्ये तो गायन गाऊन दाखवणार आहे आपल्याला. त्याचा आवाज लई भारी आहे, मी ऐकलाय, आता तुम्ही पण ऐका. तर अरुण, आमच्या फॅमिलीसाठी काहीतरी होऊन जाऊ दे. ॲक्च्युली माझं नाव अरुण देशमुख आहे. मी जस्ट हॉबीज म्हणून गाणे गातो. ठीक आहे. तर मी तुम्हाला सैयारा जो मूवी आता जस्ट रिलीज झाला आहे काल 18 तारखेला, त्या मूवीमधलं एक छोटासा सॉन्ग, तो टायटल सॉन्ग मी म्हणून दाखवणार आहे. सैयारा तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा रूठा हुआ है. सैयारा तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा रूठा हुआ है. थँक्यू. खूप छान, व्हेरी गुड अरुण. लय भारी आवाज आहे भावाचा. खरंच आवडलं मला. आणि कमेंट करा भाऊचं गाणं तुम्हाला कसं वाटलं काय नाही. आपल्या ब्लॉगमध्ये मी ब्लॉग टाकन तेव्हा खाली कमेंट करा. अरुण देशमुख. आणि यूट्यूब चॅनलचं नाव काय? माझं
अरुण देशमुख युट्यूबला माझे गाणे पण आहेत त्यावरती अपलोड केलेले. भावाचं चॅनल आहे युट्यूबला अरुण देशमुख नावाचं. युट्यूबला जाऊन भावाला सबस्क्राईब करा त्याच्या चॅनल, की भावाला पण सपोर्ट भेटेल. त्याचे हॉबीज म्हणून टाकतो भाऊ, असं नाही की तो म्हणजे असं कंटेंट वगैरे म्हणून असं टाकत नाही. त्याची हॉबीज आहे गाणे म्हणायची म्हणून तो टाकतो. त्याचे चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपला जो ब्लॉग आहे तो पूर्ण बघा आणि त्याच्यामध्ये शेवटी तुम्हाला कोणता पार्ट आवडला आणि भावाचं आपल्या गाणं कसं वाटलं ते पण कमेंट करा. थँक्यू.